नमस्कार मित्रांनो, प्रवीण विटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो आपला एक मित्र, आपले सर्वांचे सुरक्षा रक्षकांचे गुरुवर्य अशी व्यक्ती आज आपल्यामध्ये नाही आहे. आणि असा त्यांनी एक सुरक्षा रक्षक मंडळामध्ये सुरक्षा रक्षकांना वचन घेतलेली अशी व्यक्ती, प्रथमच सुरक्षा रक्षकाकडून वचन घेणारी अशी व्यक्ती, जे सुरक्षा रक्षक आपले सुरक्षा रक्षक मंडळामध्ये ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण घेण्याकरता यायचे, ते प्रशिक्षक आज आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामधले असलम इनामदार साहेब ते आज आपल्यामध्ये नाही आहेत. खरं वास्तविक पाहता आमचे हे जवळचे आमचे मित्र आज आमच्यापासून हरपला मित्र, त्यांच्याविषयी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आज इनामदार साहेब खास व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. मित्रांनो, त्यांच्या आठवणी आणि या सगळ्या काही गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर सर्व ठेवायच्या आहेत. सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा मुंबईमध्ये खरं वास्तविक पाहता ज्यावेळेस हे प्रथमतः राऊंडर म्हणून आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये रात्रपाळीला आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या आस्थापना ज्या आहेत त्या आस्थापनावरती सुरक्षा रक्षक ज्या ठिकाणी कार्यरत असायचे त्या ठिकाणी ते राऊंडअप आपल्या इन्स्पेक्टर आणि इतर अधिकारी यांच्या समवेत हे असायचे. नेहमी ते इतर ठिकाणी जायचे. नंतर सुरक्षा रक्षक मंडळामधल्या कर्मचारी जे आहेत त्यांची सुरक्षा यंत्रणा, त्या सुरक्षा रक्षक मंडळामधील स्टाफ, इतर सर्व काही त्यांची सुरक्षता पाहण्याकरता ते सुरक्षा रक्षक मंडळामध्येच असायचे. आणि का असायचे का तर इतर गोंधळ किंवा सुरक्षा रक्षक ह्या कमी जागा असल्यामुळे बहुसंख्येनं सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी आपल्याला जे काही वस्तू लागतील त्या घेऊन जाण्याकरता यायचे. आणि मग तिथं गोंधळ व्हायचा तर इनामदार साहेब आवर्जून तिथं उभं राहायचे आणि आपल्या सुरक्षा रक्षकाला शिस्तबद्ध एक लाईनमध्ये उभे करायचे आणि त्यांना प्रत्येकाला सांगायचे की तुम्हाला सर्व काही मिळेल, तुम्ही शांत राहा, शिस्तबद्ध राहा आणि आपण गोंधळ करू नका. गोंधळ केलं तर कुणालाच काय मिळणार नाही. बाकी इतर कोणताही स्टाफ हा सुरक्षा रक्षक मंडळाचा त्या ठिकाणी यायचं नाही, परंतु इनामदार साहेब असायचे तिथं खडेटाक उभे असायचे ते आणि सर्वांना आदरपूर्वक सर्वांना ते सांगायचे की तुम्ही सुरक्षा रक्षक मंडळातले सुरक्षा रक्षक आहात आणि आपण जर शिस्त मोडली तर कसे चालणार. जे कोणी आलं तर त्यांना प्रत्येकालाच एका लाईनमधूनच थांबायचं आणि आपल्याला जे काही वस्तू आहेत त्या घ्यायच्या, आपण चेक करायचं आणि आपण तिथून जायचं. ही सर्व मार्गस्थ हे जे काम आहे ते सुद्धा आवर्जून न काही असता त्यांना कोणी सांगितलं न सांगितलं तरीसुद्धा स्वतःहून ते तिथं उपस्थित असायचे. नंतर सुरक्षा रक्षक मंडळामध्ये ज्यावेळेस मंत्री महोदयांनी प्रशिक्षण चालू करा, प्रायोगिक ह्याच्यावरती प्रशिक्षण चालू करा असं सांगितल्यानंतर मग सुरक्षा रक्षक मंडळामध्ये प्रशिक्षणाशी आता कोणाला हे तयार करायचं किंवा कोण घेणार, अचानक असं शासनानं आदेश दिल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष यांनी इनामदार साहेबांना सांगितलं आणि त्यांनी जो साहेबांचा शब्द आहे त्या शब्दाला मान सन्मान देऊन त्यांनी प्रशिक्षण सुरू केलं. प्रशिक्षणामध्ये कोणतं काय असावं, सुरक्षा रक्षकांना आता येत्या काळामध्ये प्रशिक्षण हे कशा पद्धतीनं असावं, नवीन टेक्नॉलॉजी काय आहे, आता येत्या आस्थापनांची मागणी काय आहे, या सर्व बाबी त्यांनी त्या प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये घेतली. तो अभ्यासक्रम त्यांनी अध्यक्ष आणि आपले सचिव यांच्या सेक्रेटरी साहेब यांच्या समोर ठेवले. आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष, इतर स्टाफ त्यांच्यासमोर ठेवले आणि ते सर्वांनी मान्य केले की या पद्धतीनं अभ्यासक्रम हा असायला पाहिजे. म्हणजे पुरेपूर आपल्या सुरक्षा रक्षकाला एक शिस्तबद्ध कशा पद्धतीनं असावा. त्यांच्या जोडीला पवारसाहेब हे त्या ठिकाणी परेड घ्यायचे आणि ते सुद्धा स्वतः फिटनेस आपल्या सुरक्षा रक्षकांच्या समवेत ते आपले सर्व काय फिटनेस त्यांच्या समवेत सगळं सुरक्षा रक्षकांचं ते स्वतःच करायचे सुद्धा. आणि सुरक्षा रक्षकांना ज्यावेळेस खरोखरच एखाद्या गोष्टीचं ज्ञान द्यायचं आहे तर पूर्णतः त्याची उलगडून सगळं काही माहिती
आणि अतिशय उत्तम अशी माहिती त्यांनी या ठिकाणी आपल्या सुरक्षा रक्षकांना दिली. आता सुरक्षा रक्षक, सिक्युरिटी असं जर इंग्लिशमध्ये म्हटलं तर एस म्हणजे काय, सी म्हणजे काय, ई म्हणजे काय, या सगळ्यांचा जो अर्थ निघतो तो सुद्धा आपल्या इनामदार साहेबांनी, मला प्रथमतः हे माहिती नव्हतं, मला इनामदार साहेबांनीच सांगितलं की ह्याचा अर्थ असा निघतो आणि ह्याचा अर्थ असा निघतो. या सगळ्या काही गोष्टी मला त्यांच्याकडून माहिती मिळाली. मी इतक्या वर्ष काम करत होतो परंतु कधी लक्षात नाही आलं, पण ते लक्षामध्ये त्यांच्याकडून आलं आणि त्याच्यामधून सुद्धा आमच्या ज्ञानामध्ये भर पडली. असे आपले हे इनामदार साहेब प्रशिक्षणामध्ये सुरक्षा रक्षक ज्यावेळेस प्रशिक्षणाला वेगवेगळ्या पद्धतीनं, आणि सुरक्षा रक्षक मंडळामधले सुद्धा असं नाही आहे की तुम्हाला फक्त सुरक्षा यंत्रणेविषयीच सुरक्षा कशी निभवावी, कसे करावं काम हेच नाही आहे, तर सुरक्षा रक्षक मंडळामधल्या इतर सुविधा जशा ESIC आहे, आपले जे राज्य कामगार माहितीचे आहे, कामगार कल्याण मंडळाची माहिती, इतर डिपार्टमेंटमधल्या सुद्धा अधिकाऱ्यांना ते म्हणायचे की तुम्हीसुद्धा सुरक्षा रक्षकांना मार्गदर्शन करा, तीसुद्धा त्यांना माहिती मिळाली पाहिजे. सर्व काही माहिती तिथे मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षक हा परिपूर्ण तिथून बाहेर जायचा. तर त्यांना माहिती होतं आत्ता सुरक्षा रक्षकाचे टफ फाईट आहे ती एकदम महामंडळ जे सुरक्षा रक्षक बल आहे त्यांच्याशी आहे, त्यांचं एकदम स्ट्रिक्टली सगळ्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी एकदम काटेकोरपणे पालन करून त्यांची ड्युटी जी आहे ती त्या कंपनीमध्ये ते करतात. आणि कंपनीची म्हणून तर मागणी वाढते, कारण त्यांचं जे सुरक्षा रक्षकाकडे पाहिल्यानंतर तो सुरक्षा रक्षकच तसा तरबेज एकदम उभा असतो, सर्व नॉलेज सर्व माहिती घेऊन त्या ठिकाणी उभा असतो. तसा आपला सुरक्षा रक्षक मंडळातला सुरक्षा रक्षक हा त्या ठिकाणी उभा असला पाहिजे आणि त्याला तो सुद्धा ज्ञानाने परिपूर्ण असला पाहिजे, तो कुठे कमतरता आणि कमी त्याच्यामध्ये नसली पाहिजे. हे नेहमी आपले इनामदार साहेब हे आवर्जून सुरक्षा रक्षकांना सांगायचे, आवर्जून सर्वांना सुद्धा. मी सुद्धा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये ज्या वेळेस आपल्याला जायला मिळेल त्यावेळेस मला अचानक ते बोलवायचे आणि आपले जे काही बॅच सुरक्षा रक्षकांचा असायची त्यांची ओळख करून द्यायची आणि त्या ठिकाणी म्हणायचे की साहेब तुम्ही बोला 2 शब्द. आता मी म्हणायचं साहेब मी काय बोलणार त्या ठिकाणी 2 शब्द, तुम्ही इतकं छान त्यांना मार्गदर्शन करताय, इतकं छान तुम्ही सांगताय, त्या ठिकाणी मी काय मार्गदर्शन करणार. पण नाही तरीही ते 2 शब्द तुम्ही सांगायचं, तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगता. आज समोर लोकांना थोडंसं ऐकायला त्यांचा आनंद आणि मलाही म्हणजे त्यांनाही थोडासा समोर बसून ते ऐकावं असं वाटतं आणि ते आवर्जून मग ते बसायचे आणि 2 शब्द जे काय आपले जे काय होतं ते मी त्यांना सांगायचं. ही एक अशी वेगळं नातं किंवा वेगळे एक टचअप सगळ्या काही गोष्टीच्या होत्या, ज्या सुरक्षा रक्षक ज्यांनी त्यांच्याकडून काम करून गेले, काम करून त्या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर इनामदार साहेब त्यांच्याकडून एक वचन घ्यायचे. वचन हे गुरुवारी असं होतं की त्या आपल्या सुरक्षा रक्षक शिष्याकडून वचन घ्यायचे, वचन. आणि त्यांनी वचन घेतलं होतं, प्रत्येक सुरक्षा रक्षक वचन घ्यायचे की मला वचन द्या की ड्युटीसाठी मी परत सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कधी येणार नाही. आज ते वचन आपल्याला सुरक्षा रक्षकांना सर्वांना पाळायचं आहे. मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी काम करत असाल त्या ठिकाणी इमानीद्वारे काम करायचं आहे. तेच आपल्याला श्रद्धांजली व्हायची आपल्या इनामदार साहेबांना. त्यांचं स्वप्न ते नेहमी म्हणायचे की एकदा का सुरक्षा रक्षक प्रशिक्षण होऊन जर त्या आस्थापनामध्ये गेला तर त्या आस्थापनाची काय हिंमत आणि कुणाची हिंमत त्या आपल्या सुरक्षा रक्षकाला तिथून हटवायची बिलकुल नाही होणार. आणि म्हणून ते म्हणायचे की तुम्ही परत या ठिकाणी यायचंच नाही आहे, प्रत्यक्ष यादीवरती रिटायरमेंटच तिथं घ्यायची तुम्ही. इतकं जबरदस्त असं त्यांनी आणि ते वचन सर्वांच्याकडून घ्यायचे. मित्रांनो, त्या वचनाचं पालन जे प्रशिक्षण होऊन गेलेले सुरक्षा रक्षक आहेत त्यांना आवर्जून विचारा. जे सुरक्षा रक्षक त्यांच्याकडून शिकून इतरस्त कार्यरत आहेत त्यांना विचारा इनामदार साहेबांनी त्यांना प्रशिक्षण कशा पद्धतीने दिलं. सुरक्षा रक्षक मंडळामधल्या सुरक्षा रक्षकांनाच नाही आहे तर सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कार्यरत असलेले अधिकारी वर्ग, जे नवीन अधिकारी आहेत किंवा इतर कॉन्ट्रॅक्ट स्टाफ आहे त्यांच्याशी त्यांचं बोलणं चालणं किंवा त्यांना कोणत्या गोष्टीची कमतरता नाही होऊन देणं, त्यांची सुरक्षता महिलासुद्धा
त्या ठिकाणी स्टाफ आहेत, गोंधळ कोणी करू नये आणि त्या महिलांचं सुद्धा बचाव किंवा सुरक्षा पाहणं हे सुद्धा ते आवर्जून करायचे. आणि ते एक अशी व्यक्ती होती की सर्वांची प्रेमाने बोलणारी, सर्वांशी विनम्रतेने वागणारी बोलणारी अशी व्यक्ती आज आपल्यामध्ये नाही आहे मित्रांनो. ही खंत आहे आणि ही एक पोकळी निर्माण झाली. जाता जाताच मित्रांनो त्यांनी मला आमचा फोनवरती बोलणं झालं आणि शेवटी ज्यावेळेस आपल्याला परेड म्हणजे 26 जानेवारीला परेड हे घ्यायचे आहे, त्या ठिकाणी तयारी चालू आहे आणि आपले काही सुरक्षारक्षक प्लॅटूनमध्ये कमी आहेत, तर तुम्ही साहेब आवर्जून एक सर्वांना मेसेज द्या असं मला त्यांनी सांगितलं आणि ग्राउंडवरती यायला सांगा, माझं नाव सांगा, वाटल्यास माझा नंबरसुद्धा द्या. एवढंसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी हे आमचं शेवटचं बोलणं मित्रांनो, माझं आणि त्यांचं बोलणं, ते बोलणं फक्त त्याच गोष्टीपुरतं तेवढंच राहिलं आणि मी ती रील्स बनवली शेवटची त्यांच्यासाठी, आपल्या सुरक्षारक्षकांसाठी, की त्या ठिकाणी आपले सुरक्षारक्षक पोचावेत. सकाळी लवकर उठून ते त्या ठिकाणी उपस्थित असायचे. परेड कशी चालली आहे, कसे आपले सुरक्षारक्षक परेडमध्ये उतरत आहेत, कसे असले पाहिजेत, प्लॅटून कसा बनला पाहिजे, प्लॅटून चांगला असला पाहिजे, त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्रातल्या सुरक्षारक्षकांचं प्रतिनिधित्व करणारे त्या ठिकाणी सुरक्षारक्षक ते घडवायचे, ते बनवायचे, नवीन नवीन त्याच्यामध्ये जोड निर्माण करून जुने नवीन कॉम्बिनेशन करून करायचे. हे मला त्यांनी आवर्जून त्यावेळेस सांगितलं होतं आणि त्यांनी त्या पद्धतीनं कार्यरतसुद्धा होते. अशी ही व्यक्ती मित्रांनो आपल्यामध्ये नाही आहे. त्यांच्या ह्या सगळ्या काही गोष्टीला उजाळणी, थोडंसं आठवणी जी काय माझ्यापर्यंत होती ते मी तुमच्यापर्यंत मित्रांनो ठेवली. अशी व्यक्ती माझ्या तरी आयुष्यामध्ये मला भेटेल असं मला वाटत नाही, कारण त्यांचं एक वेगळं नातं होतं. ज्या वेळेस मी जायचो त्यावेळेस मला ते आवर्जून म्हणायचे की साहेब तुम्ही जे काम करताय ते आजपर्यंत कोणीच केलं नाही की तुम्ही करताय. या वेगळ्या कामामध्ये हे सगळं वेगळंपण आणि एक वेगळ्या पद्धतीनं तुम्ही चाललेल्या आहात आणि तुम्ही असंच चालत राहा, कधी थांबू नये. मनामध्ये सुद्धा तुमच्या कधी विचार आलात तर तुमच्यावरती विश्वास ठेवणारे असंख्य असे लोक आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही थांबू नका. मित्रांनो ह्या अशा काही गोष्टी त्या नेहमी चर्चा करायचे, बोलायचे. त्यांचे एक एक गोष्ट मित्रांनो, एक एक शब्द आजही घर करून आहेत. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट, कारण आयुष्यामध्ये प्रत्येकाचा चढ उतार असतो, प्रत्येकाचं हे असतं, ते सुद्धा त्यांच्या सगळ्या काही गोष्टी अनुभव शेअर करायचे आणि त्याच्यातून सुरक्षारक्षकांना बोध काय होईल हे सुद्धा पाहिजे. मित्रांनो तुर्तास थांबूया. उजळणी या आपल्या मित्रासाठी होती की जे आपल्यामध्ये नाही आहेत. ही पोकळी प्रशिक्षण ज्या ठिकाणी देत होते ते प्रशिक्षक, त्या ठिकाणी ही पोकळी भरून निघणं फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो, की निघणार नाही ही गोष्ट. त्यांच्यासारखं प्रशिक्षण मला नाही वाटत की आपल्या सुरक्षारक्षक मंडळाला मिळेल, कारण त्यांचं एक नातं वेगळं सुरक्षारक्षकांशी होतं. हे नातं आपल्या सुरक्षारक्षक आणि या सुरक्षारक्षकांचं गुरुवर्य, कितीही सुरक्षारक्षक छोटा मोठा वयाने जरी असाल तर त्यांना आदरांशी बोलणारा असा हा व्यक्ती मित्रांनो इनामदार साहेब, आणि यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली. एवढंच बोलून मित्रांनो थांबतो तुर्तास. धन्यवाद.